मराठी अक्षर भारतीमध्ये एक क्वेश्चन तर फिक्स असतो आणि तो तुम्हाला कठीण वाटते, तो म्हणजे वाक्य रूपांतर करा. 2 मार्कचा फिक्स क्वेश्चन असतो. विभाग 4 मध्ये क्वेश्चन नंबर 4 अ मध्ये सेकंड वाला क्वेश्चन तुम्हाला कठीण वाटतो, पण एकदम इझी क्वेश्चन आहे. बघा आता कशा टाइप मध्ये तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात पहिला राहते तुम्हाला होकारार्थीचा नकारार्थी करा, नकारार्थीचा होकारार्थी करा. म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करायचा आहे आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करायचा आहे. तर सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला अपोजिट वर्ड. जेव्हा पण आपण पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह करतो किंवा निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह करतो, तर तुम्हाला जो आहे तो अपोजिट वर्ड आणायचा आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा, मन अशांत नव्हते, याच्यात नव्हते जिथं पण आता नाही, नव्हते, नको असे शब्द आले तर तो नकारार्थी वाक्य असतो. म्हणजे निगेटिव्ह वाले वर्ड आले तर निगेटिव्ह सेंटेन्स. अभि देखो, मन अशांत नव्हते, याच्यामध्ये जो आहे नव्हते शब्द आलाय म्हणजे हा कोणता आहे आपला निगेटिव्ह आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले पाहायचं अशांत. अशांतचा अपोजिट आहे शांत. मग आता उलटा करायचा आणि याचा मीनिंग चेंज नाही झाला पाहिजे हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मन अशांत नव्हते, याचा आपला कसा करू होकारार्थी, मन शांत होते. मीनिंग तोच आहे, मन अशांत नव्हते म्हणजे मन कशी आहे आपली शांत आहे. त्याच्यानंतर ही कल्पना चांगली आहे, चांगली आहे, चांगलीचा अपोजिट कोणता होतो, चांगलीचा अपोजिट होते वाईट. म्हणजे निगेटिव्ह करायचं आहे तर इथं नाही आला पाहिजे. ही कल्पना वाईट नाही. ओके, आता इथं बघा नव्हते होता तर नव्हते कट करायचं आहे, तर इथं उलटा केलो आपण होते. ही कल्पना वाईट नाही, चांगली आहे म्हणजे वाईट नाही आहे. त्यानंतर आज पहाटे रानात उजेड नव्हता. काय नव्हता, उजेड नव्हता. उजेड नव्हता तर काय होता, मग उजेड नव्हता तर उजेडचा अपोजिट आहे अंधार. आज पहाटे रानात अंधार होता, काय लिहिलो आपण, अंधार होता. उलटा केलो अपोजिट वर्ड आणि नाही नव्हता वाला जो आहे तो कट केलो. तू आता लहान राहिला नाहीस. लहान राहिला नाहीस म्हणजे कसा आहेस आता, मोठा झालास. लहान राहिला नाहीस, नाहीस कट करायचा आहे म्हणजे मोठा झालास. इथं नव्हता कट करायचा आहे, इथं जो आहे कट करायचा आहे, नव्हते कट करायचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करायचं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा समजला असेल. अपोजिट वर्डवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला क्वेश्चन विचारते, तो म्हणजे असतो विधानार्थी टू आज्ञार्थी किंवा आज्ञार्थी टू विधानार्थी. अशा प्रकारे करा. आता बघा, विधानार्थी वाक्यामध्ये वा, वे, करावे, करावा, बोलावे, बोलावे, असं करावे, तसे करावे म्हणजे एक विधान राहते, म्हणजे एक अपेक्षा राहते. आणि आज्ञार्थी मध्ये एक ऑर्डर रहते, आप उसको ऑर्डर देने वाले हो, करा, बिल्कुल करना है मतलब करना है आपको, ये ऑर्डर है. अभी देखो एग्जाम्पल से समझ लेते. दररोज अभ्यास कर, दररोज अभ्यास कर म्हणून मी तुम्हाला सांगत आहो, एक ऑर्डर देत आहो. विधानार्थी कसा राहील, दररोज अभ्यास करावे, करावे किंवा करावा, बस यालाच जो आहे तो वे किंवा वा लावला म्हणजे हा झाला आपला कोणता, विधानार्थी. आता प्रवासात भरभरून बोलावे, वे आहे म्हणजे कोणता, विधानार्थी. आता आज्ञार्थी कसा, हा वे कट करायचा. प्रवासात भरभरून बोल, बोला किंवा बोल, बोला पण नाही बोल. ओके, तू नियमित व्यायाम कर, व्यायाम कर म्हणजे हा कोणता आहे, आज्ञा देतो आपण कर व्यायाम. पण तसंच समजा का आपण जर विधानार्थी पकडलो तर तू नियमित व्यायाम करावा. करावा म्हणजे काय, आपण सांगत आहोत त्याला. तर लक्षात ठेवा, विधानार्थी वाक्य जेव्हा पण लावायचे तुम्हाला तर वा किंवा वे लावायचे, आणि आज्ञार्थी आहे तर वा किंवा व जे आहे ते काढून टाकायचं. एवढा सिंपल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला राहतो प्रश्नार्थी टू विधानार्थी. आता बघा, प्रश्नार्थी टू विधानार्थी तुम्हाला जर आला की प्रश्नार्थी वाक्य आहे विधानार्थी करा किंवा विधानार्थी आहे प्रश्नार्थी करा, तेव्हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करायचं आहे आपल्याला. म्हणजे तिच्यात बी आपल्याला चेंज करायचं आहे. तर कसा करा, जगात सर्वात सुखी असा कोण आहे, कोण आहे तर का लिहाल तुम्ही, तर प्रश्नार्थक चिन्ह तर हट करायचं आहे, कट करायचं आहे. जगात सर्वात सुखी असा कोणी नाही, कोण आहे म्हटलो तर इथं काय म्हटलो, कोणी नाही. कोण आहे तर कोणीच नाही, त्याचा उलटा करायचा आहे निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथं तुम्हाला निगेटिव्ह करायचा आहे. आता बघा नेक्स्ट सेकंड वाला एक्झाम्पल, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध. काय संबंध म्हणजे हा कोणता दिसतोय, पूर्णच्या पूर्ण पॉझिटिव्ह सेंटेन्स दिसतोय, तर याच्यात निगेटिव्ह करायचा आहे. खाण्याचा आणि वजनाचा काही संबंध नाही, काही संबंध नाही, बस क्वेश्चन मार्क हटवल्या म्हणजे हा झाला आपला प्रश्नार्थी टू विधानार्थी. लास्ट वाला टाइप असतो तुम्हाला, तो म्हणजे असतो उद्गारार्थी टू विधानार्थी. आता बघा, जेव्हा पण आपल्याला उद्गारार्थी टू विधानार्थी करायचं आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे, उद्गारार्थी वाक्यामध्ये नेहमी केवढे, किती, कोण, काय, अबब, अरे वा, शाबास असे शब्द दिसतात. तर सगळ्यात पहिले या सगळ्या शब्दांना, सगळ्या वर्डला आपल्याला हटवून टाकायचं आहे, कट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर असे शब्द काढल्यानंतर आपला आपोआप सेंटेन्स बनते. बघा आता सगळ्यात पहिले, केवढी उंच इमारत ही, केवढी उंच, तर केवढीला कट करायचं आहे म्हणजे उंच इमारत ही, म्हणजे उंच तर इमारत आहे इथं, तर ही खूप उंच इमारत आहे, ही इमारत खूप उंच आहे किंवा ही खूप उंच इमारत आहे असं आपण म्हणू शकतो. हा झाला आपला विधानार्थी. साहित्याचे रंग खूप आहे. आता याचा उद्गारार्थ करायला लागेल. उद्गारार्थ करताना कसा, साहित्याचे रंग किती सुंदर आहेत, तर किंवा याला आपण लिहू शकतो वा,
साहित्याचे रंग किती सुंदर आहेत असं आपण लिहू शकतो. म्हणजे एक उद्गारवाचक आश्चर्य अपने को होना चाहिए. अभि तू फारच छान गातेस, तू फारच छान गातेस म्हणजे वा किती छान गातेस तू, वा किती छान गातेस तू. आपण लक्षात ठेवा, एक ट्रिक सांगतो, उद्गारवाचक मध्ये नेहमी जे आहे हा वर्ड घेऊनच यायचा. वा किती छान आहे, वा किती छान आहे, शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क जो आहे तो देऊन द्यायचा, खतम विषय. आता याच्यामध्ये जे कन्फर्म क्वेश्चन आहे, या एवढ्या टॉपिक वरून हा कॉन्सेप्ट वर कन्फर्म क्वेश्चन आहे तुम्हाला 2 मार्काचा, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करा. आणि आता जर तुम्हाला रसग्रहण पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा रसग्रहण, मी तुम्हाला रसग्रहण मधला इम्पॉर्टंट कोणता आहे ते पटकन सांगून देतो. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, युट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा, इन्स्टावर बघत असेल तर लवकरात लवकर फॉलो करून टाका. नेक्स्ट वाले भरपूर सारे मॅथचे, सायन्सचे, हिस्ट्री, जिओग्राफी सगळेच्या सगळे आपण पेपरचे अशाच प्रकारे याच्यातून स्टडी करणार आहोत, व्हेरी इम्पॉर्टंट वाले. म्हणून पटकन लाईक करून टाका आणि फॉलो नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करून टाका. तोपर्यंत थँक्यू सो मच.